चला, मी तुम्हाला इथे सगळं डिटेलमध्ये सांगणार नाही आहे. तुम्हाला पेपरसाठी जे शॉर्टकट लक्षात ठेवण्याची गरज आहे ते मी इथे शिकवते तुम्हाला. तर मग आता बघा, जिरंड आणि इन्फिनिटिव्ह 1 मार्काचा साधा सोप्पा क्वेश्चन येतो. ओके, थोडं खाली घे. जिरंडचा सोप्पा रूल आहे, GERUND. जिरंड असतो वर्ब 1 ING आणि इन्फिनिटिव्ह जर का तुम्हाला त्याला करायचं आहे तर तुम्ही त्याला करणार 2 + वर्ब 1. म्हणजे इथे समजा असं आहे, आय लाईक टू डान्स. कंसात तुम्हाला म्हटलं आहे मेक जिरंड. तुम्ही काय करणार, आय लाईक टू उडणार आणि डान्सला लागणार ING, आय लाईक डान्सिंग. संपलं उत्तर. समजा तुम्हाला असं उत्तर आलं, शी इज व्हेरी गुड अँड लाईक परफॉर्मिंग वेल. आता बघा केवढं मोठं वाक्य आहे आणि ह्या परफॉर्मिंगला त्यांनी अंडरलाईन मारलेली आहे. तर तुम्हाला याला काय करायचं आहे, आता त्यांनी सांगितलं आहे इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह करायचं म्हणजे काय करायचं, तुम्हाला फक्त ह्या INGला उडवायचं, सुरुवातीला टू लावायचा. म्हणजे उत्तर कसं येईल, सगळं सेम टू सेम. शी इज व्हेरी गुड अँड लाईक टू परफॉर्म वेल. बाकी सगळं सेम टू सेम. म्हणजे तुम्ही परफॉर्मिंगचा केला टू परफॉर्म, टू डान्सचा केला डान्सिंग. झालं, एवढंच होतं तुमचं जिरंड आणि इन्फिनिटिव्ह. शिकायचं आहे तुम्हाला वूड आणि यूज्ड टू. आता वूड आणि यूज टूचा फॉर्म्युला बघा कसा असतो. तुमचं वाक्य असं असतं, क्वेश्चन येताना असा येतो, सब्जेक्ट प्लस वूड प्लस वर्ब 1 प्लस ऑब्जेक्ट. आणि याचं तुम्ही आन्सर कसं करणार आहात, सब्जेक्ट प्लस फक्त या वूडला उडवायचं आणि त्याच्या जागी टाकायचा यूज्ड टू. ह्या दोघांचा अर्थ एखादी गोष्ट रेग्युलर करणे. म्हणजे आपण घरी गेलो का रोज दप्तरा कशा फेकून देतो, वी यूज टू, है ना, प्लस वर्ब 1 आणि प्लस ऑब्जेक्ट. वूडला उडवलं, यूज टूला टाकलं, विषय संपला. किंवा तुम्हाला प्रश्न असा येतो, सब्जेक्ट प्लस वर्ब 2 प्लस ऑब्जेक्ट. आता इथं वर्ब 2 आहे ना, वूड तर नाही आहे. मग तुम्हाला ह्या वर्ब 2ला वर्ब 1 करायला लागेल आणि यूज टू वापरायला लागेल. उत्तर कसं येईल बघा, सब्जेक्ट तसाच, यूज टू वापरायला लावला आहे ना, मग इथे यूज्ड टू येईल, प्लस वर्ब 2चा होणार वर्ब 1 आणि प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे तुमचे उत्तर बघा, क्वेश्चन दोन्ही प्रकारे लिहिते मी कसे येतात. क्वेश्चन असा आला, शी वूड कम होम अर्ली. ती घरी लवकर येते, वूडला उडवा, यूज टू वापरा, असं पेपरला म्हटलं. एकतर विचारेल रिमूव्ह वूड किंवा विचारतील यूज टू. तर तुम्ही शी तसाच घेणार, पण इथे काय घेणार, यूज्ड टू. शी यूज टू कम होम अर्ली, विषय संपला. वूडला उडवला, यूज टूला टाकला. किंवा प्रश्न असाही येतो, दे रोट न्यूज. त्यांनी न्यूज लिहिली. तर मग हा रोट काय तुमचा वर्ब 2 आहे. ह्याला तुम्हाला करायला लागेल वर्ब 1. कधी, यूज टू वापरताना. उत्तर कसं लिहाल, दे यूज्ड टू राईट. रोटचा वर्ब 1 काय असतो, राईट. दे यूज टू राईट न्यूज. संपला तुमचा वूड किंवा यूज टू.